हॅलो. Yeah, yeah, yes, hearing. हां सर, आकांक्षाने मेसेज टाकला की आवाज नाही येते म्हणून, पण मला आवाज येतोय. तिच्याकडे बहुतेक नेटवर्क इश्यू. Akanksha, is it fine now? नाही सर, Hello? हा, तिचा आवाज नाही येते. तिचा आवाज नाही येते. चालेल. See, if else statement पाहत होतो. So basically या स्टेटमेंटला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट पण म्हणतात. ओके, सो लेट सी व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स. इफ एल्स स्टेटमेंट पायथनमध्ये वापरतात किंवा तुम्ही कोडिंगमध्ये पण यूज कराल. ओके, सो लेट सी. सो यालाच ना डिसिजन मेकिंग स्टेटमेंट असं पण म्हणतात. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. ओके, सो या स्टेटमेंटच्या बेसिसवरती डिसिजन पण घेतले जातात. ओके, रिअल लाईफमध्ये नाही, कोडमधले. ओके, सांगेन पुढे कसे घेतात ते. सो इफ या स्टेटमेंट इट इज ऑल्सो डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट कॅन नॉट बी एम्प्टी. कॅन नॉट बी एम्प्टी म्हणजे इफ स्टेटमेंट आहे ना ती एम्प्टी असू शकत नाही. त्यामध्ये काही ना काही लिहावंच लागेल. ओके, दॅट आय डॉट ई म्हणजे दॅट लक्षात ठेवा. दॅट वी हॅव टू गिव कंडिशन. वी हॅव टू गिव कंडिशन फॉर इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट कधीच खाली राहत नाही किंवा एम्प्टी असत नाही. त्याला काही ना काही कंडिशन आपल्याला पास करायला लागते. सो मी इथे राईट डाऊन केले. इफ स्टेटमेंट कॅन नॉट बी एम्प्टी दॅट वी हॅव टू गिव अ कंडिशन फॉर इफ स्टेटमेंट. क्लिअर? येस सर. नेक्स्ट, एल्स स्टेटमेंट. जास्त वेळ घेणार नाही, डोंट वरी, आज दीड तासच असेल. एल्स स्टेटमेंट विल बी एम्प्टी. एम्प्टी. सी, एल स्टेटमेंट इट्स नॉट मॅन्डेटरी की त्यामध्ये काही ना काही असेल किंवा असलंच पाहिजे. ओके, एल स्टेटमेंट कधी कधी नसेल किंवा एम्प्टी असेल. ओके, इट डझंट मॅटर. बट इफमध्ये काही ना काही पाहिजे. वी कॅन नॉट गिव कंडिशन टू द वी कॅन नॉट गिव कंडिशन टू एल्स स्टेटमेंट. ओके, कंडिशन एल स्टेटमेंटमध्ये कधीच देत नाहीत किंवा त्यांचा प्रश्नच येत नाही, कारण कंडिशन आपण इफमध्ये देतो. दाखवतो पुढे काय करतो एक्झॅक्ट इफ आणि एल स्टेटमेंटमध्ये. लेट सी. एक सिम्पल कोड घेतो. इफ 5 इज ग्रेटर दॅन 2. ओके, जर 5 हे 2पेक्षा लहान असेल तर ओके, ही सिम्पल कंडिशन आहे. असेल तर पुढे काय पहा. print this is if block or something like in if block. Okay, in if block block. फाईन. जर 5 हे 2पेक्षा मोठं असेल तर प्रिंट इन इफ ब्लॉक. ओके, किंवा आणखी त्यामध्ये ॲड करा प्रिंट स्टेटमेंटमध्ये प्रिंट येस इट्स ट्रू. येस इट्स ट्रू. ओके, हे इफमध्ये झालं. आता एल्समध्ये ठीक आहे, इट्स ऑलवेज मॅन्डेटरी की इफमध्ये काहीतरी तुम्हाला कंडिशन द्यावी लागेल. बट एल्स इट्स नॉट मॅन्डेटरी, इट्स ऑप्शनल पार्ट. आय कॅन से दॅट. सो सी, आय एम ॲडिंग वन प्रिंट स्टेटमेंट इन एल्स दॅट इज नथिंग बट इन एल्स ब्लॉक. ओके, so let's see about the second statement which I am adding here. So it's about printing. Let me correct it. Print no, it is not true. Obviously it's not true means false, so no, it's not true. Okay, got it. If I run the code, I will Yes. get the output, and let's see what is the output. You can see it says that if 5 is greater than 2, print in a if block, and also print yes it's true. And obviously you can see the output of this code here, which state that in if block yes it's true. Any doubt in this code? नो सर. काय डाऊट आहे या कोडमध्ये? नाही सर. सिम्पल आहे. जर कोणाला काय डाऊट असतील तर क्लिअर करा. मी पुढे फॉरवर्ड जातो. If anyone has any doubt, please let me know.
Okay, no doubt. Fine. So come to the next part. Syntax. ओके, हे महत्त्वाचं आहे, थोडं लक्ष देऊ नये का. ओके, लेट सी. काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, नोट नाही करून घेतला तरी चालते, बट ऐका. ओके, लेट सी. A is equals to 10 if कंडिशन काहीतरी असेल. ओके, आणि कंडिशनमध्ये तुम्ही कोड लिहाल. ओके, कंडिशनमध्ये स्टेटमेंट असेल. ओके, किंवा कंडिशनमध्ये आणखी लाईक एक्सप्रेशन असेल, काहीतरी तुम्ही ॲड केलेलं एक्सप्रेशन, किंवा मग ज्यावेळेस तुम्ही एल्स कंडिशन यूज करता, इलिफ म्हणा. ओके, सांगतो एल्स इलिफ काय आहे. ओके, इलिफ कंडिशन वापरता, तर त्या कंडिशनमध्ये काय असतं सांगतो. यामध्ये पण सेम कोड असेल, किंवा मग स्टेटमेंट असेल, किंवा एक्सप्रेशन असेल. या गोष्टी तुम्ही इलिफमध्ये पण वापरू शकता. ठीक आहे, पुढे नेक्स्ट आहे आणखी सी. असं नाही की तुम्हाला एकच इलिफ वापरता येईल, तुम्हाला मल्टिपल इलिफ वापरता येतात. सो डोंट वरी अबाउट दॅट की एकच इलिफ, नथिंग लाईक दॅट. सो सेम मल्टिपल इलिफ स्टेटमेंट तुम्ही ॲड करू शकतात. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इफ इलिफ असं मल्टिपल टाईम ॲड करता येईल, आणि ॲट द लास्ट तुम्हाला एल्स वापरता येईल. एल्स हा ऑप्शनल आहे, इट्स नॉट मॅन्डेटरी. ओके, इफ एल्स पण वापरता येईल, इलिफ आणि एल्स पण वापरता येईल. ओके, पण असं कधीच होणार नाही. मी जी पुढची लाईन सांगतो ती इफ एल्स आणि इलिफ असं कधीच होत नाही, लक्षात असू द्या. ओके, गेटिंग माय पॉईंट. काय बोललो हे कन्फ्युजिंग करणारं जे काय बोललो ते लास्ट काय मोमेंटला. Can you just explain this? I didn't get this. विच वन? मी जे काय बोललो ते का स्क्रीनवरती जे काय लिहिलं ते? If A goes to 10 and if condition, code, statement, expression. ठीक आहे, स्क्रीनवरती जे आहे ते मी एक्सप्लेन करतो. जस्ट वेट. ओके, देन ॲडिंग हिअर एल्स. एल्समध्ये पण तेच असेल. कोड, स्टेटमेंट आणि ओके. पहा, सी वरती मी एक सिम्पल एक्झाम्पल दिलं होतं, त्याच असेल ना लाईक अपग्रेडेड व्हर्जन म्हणा. सी इफ आहे, इफच्यामध्ये लाईक हा जो आहे ना ती कंडिशन आहे. समजा एज इक्वल्स 10 इथं 5 ग्रेटर दॅन 2, इथं काही पण असू शकते, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, त्यानंतर मी इथं काहीतरी कंडिशन देतो आहे. जस्ट वेट. ओके, इथं काहीतरी सॅम्पल तुम्हाला ॲड करतो, म्हणजे कन्फ्युजन आणखी होणार नाही. लाईक इथं जसं मी एज इक्वल्स टू 10 असाईन केलं ना, इथं तसं मी काहीतरी एखादं रँडम काहीतरी असाईन करेन. ओके, त्यानंतर मी इफ कंडिशनला येतो आहे, म्हणजे या ब्लॉकला येतो आहे. ओके, सो इथं इफ कंडिशन, आणि त्यामध्ये तुम्हाला कोड लिहिता येईल, स्टेटमेंट ॲड करता येईल, किंवा एक्सप्रेशन ॲड करता येईल. सो मी त्याने एक स्टेटमेंट लिहिलं आहे असं म्हणा. ओके, की 5 ग्रेटर दॅन 2, आणि असेल तर मी सध्या इफ ब्लॉकमध्ये आहे आणि हे ट्रू आहे. हे मी स्टेटमेंट ॲड केले, पण स्टेटमेंटच्या जागी तुम्हाला कोड ॲड करता येते, एक्सप्रेशन ॲड करते. इट्स युअर ओन चॉईस. मी सेकंड चॉईस चूज केली. गॉट इट? ओके, ही झालं इफमध्ये, म्हणजे हा ब्लॉक क्लिअर झाला तुम्हाला. सेकंड येतो एल्स ब्लॉकमध्ये. ओके, त्यामध्ये सी एल्समध्ये तुम्हाला अगेन कोड ॲड करता येईल, स्टेटमेंट ॲड करता येईल, और एक्सप्रेशन ॲड करता येईल. सेम थिंग आय हॅव डिड हिअर. आय हॅव यूज हिअर स्टेटमेंट. ओके, विच इज नथिंग बट नो, इट्स नॉट द ट्रू अँड इन एल्स ब्लॉक. गॉट इट? या दोन स्टेटमेंट होत्या. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सी इफ एल्स असं पण वापरता येईल तुम्हाला, किंवा इलिफ असं इलिफ मल्टिपल टाईम वापरता येईल, किंवा दुसरा ऑप्शनल सिनारिओ आहे जिथं इलिफ आणि ॲट द लास्ट एल्स वापरता येईल, आणि लास्ट सिनारिओ आहे जो की कम्प्लिटली इम्पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल इफ एल्स आणि इलिफ असा सिनारिओ. क्लिअर? हो सर. ओके, आय होप इट हॅज बीन क्लिअर. तुम्हाला एन नंबर ऑफ इलिफ ब्लॉक यूज करता येतो. मी ते ॲड करतो. एकच मिनिट. सो ॲडिंग हिअर वी कॅन यूज एन
नंबर ऑफ, तिथं सीमा असं नाही काय, ओके मीन्स लिमिट नाही, लक्षात ठेवा. ब्लॉक, वी कॅन यूज एन नंबर ऑफ ब्लॉक. मी तर पाहिले तर 2च यूज केले, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही किती यूज करा, इट्स अप टू यू. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही इलिफ यूज करत असाल तर इट्स नॉट मॅन्डेटरी की त्या कोडचा एंड ना एल्स न व्हावा. ओके, इट्स नॉट कंपल्सरी, इट्स ऑप्शनल और इट्स युअर ओन चॉईस. क्लिअर? ठीक आहे, पहा कोड. आय होप इट हॅज बीन क्लिअर. ओके, नेक्स्ट एक सिम्पल कोड आहे. Come here, a is equals to 10, b is equals to 20, and writing here, if a is greater than b, a जर b पेक्षा ग्रेटर असेल किंवा मोठं असेल तर काय करायचं प्रिंटमध्ये, प्रिंट, जस्ट वेट. सो लेट्स सी, ए इज ग्रेटर दॅन बी. ए जर बी पेक्षा ग्रेटर असेल किंवा मोठं असेल तर त्या केसमध्ये काय प्रिंट करायचं आहे, तर प्रिंट इन इफ ब्लॉक. ओके, प्रिंट ए इज ग्रेटर दॅन बी. ओके, देन सेकंड थिंग, इलिफमध्ये टाकतो मी बी इज ग्रेटर दॅन ए, प्रिंट. ठीक आहे, हे कॉपी पेस्ट करतो आणि यामध्ये चेंजेस करून घेतो, डोंट वरी. सी ज्यावेळेस रेड दाखवतो त्यावेळेस समजून घ्या की काहीतरी प्रॉब्लेम आहे, मे बी इट नो रिलेटेड विथ द स्पेस और इंडेंटेशन. आता ओके, ग्रीन आहे. इन इलिफ ब्लॉक बी इज ग्रेटर दॅन ए. ही इलिफ कंडिशन झाली. जर बी जर ए पेक्षा मोठं असेल तर त्या केसमध्ये प्रिंट होईल इन इलिफ ब्लॉक बी इज ग्रेटर दॅन ए. ओके, हे इफ, इलिफ आणि आणखी एखादी तुम्हाला एल्स सारखी जर कंडिशन ॲड करायची असेल तर तुम्ही पण करू शकतात. like else, print in else block, in else block. okay, पुढे print both are equal. okay, print both are equal. ठीक आहे, इफ आय रन द कोड काय आउटपुट असेल, कोणतं प्रिंट होईल यामध्ये, इफ एल्स और इलिफ, कोणतं, if ए इज ग्रेटर दॅन बी, इलिफ होईल सर. कोणतं, फर्स्ट, सेकंड और थर्ड, कोणतं प्रिंट होईल, सेकंड. फर्स्ट कोण आन्सर दिलं होतं, एक्सप्लेनेशन द्या. मी ते बघितलं नव्हतं व्यवस्थित. ओके फाईन, मी दुसरा क्वेश्चन देतो, यावेळेस व्यवस्थित आन्सर. ठीक आहे, सो टेकिंग द सेम क्वेश्चन अगेन बट डुईंग अ स्मॉल चेंज इन द सेम क्वेश्चन. सो आय एम असाइनिंग हियर a is equals to 20. So again b is equals to, okay, just wait. Okay, a is equal to 34, b is equals to 20, fine. Okay, then what is the output now? If else, A greater than B. कोणतं असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट. राईट. ओके, सेकंड एक्झाम्पल, अगेन स्मॉल चेंज करतो यामध्ये. आता उत्तर द्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड. एल्स. आउटपुट काय असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड. इन एल्स ब्लॉक.
बोथ आर इक्वल. ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी कळालं तुम्हाला काय होतं इफ एल्स आणि इन इफ. हे नसेल तर ते नसेल तर हे, किंवा लास्टला हा ऑप्शन एक्झिक्यूट आहे. म्हणजे उदाहरण सिंपल सांगतो, ए इज इक्वल्स टू 20, बी इज इक्वल्स टू 20. एची किंमत 20 आहे, बीची किंमत 20 आहे. जर ए बीपेक्षा ज्या मोठं असेल किंवा ग्रेटर असेल तर त्या केसमध्ये काय करा, इन इफ ब्लॉक असं प्रिंट करा आणि असं लिहा किंवा प्रिंट करा ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए आहे ते बीपेक्षा मोठं आहे असं प्रिंट करा. ठीक आहे, पहिली कंडिशन जर ए बीपेक्षा मोठं असेल तर. सेकंड कंडिशन, जर बी एपेक्षा मोठं असेल तर काय प्रिंट करायचं आहे, जर कंडिशन ही ट्रू असेल तर इलिफमध्ये इन इलिफ ब्लॉक असं प्रिंट करा आणि असं मेन्शन करा किंवा प्रिंट करा बी इज ग्रेटर दॅन ए, बी आहे ना एपेक्षा मोठं आहे. पण तसं पाहिलं तर या दोन्ही कंडिशन पण व्हॅलिड नाहीत, कारण ए इज ग्रेटर दॅन बी असं ना पॉसिबलच नाही, कारण एची व्हॅल्यू 20 आहे, बीची व्हॅल्यू 20. सेम हॅपन्स विथ बी इज ग्रेटर दॅन ई, कारण बोथ आर अप्रॉक्सिमेट लाईक बोथ आर इक्वल, ए इज 20 and b is also 20. But when you check with the last condition it says that both are equal. हे दोन्ही जर नसेल तर ऑब्वियसली थर्ड ऑप्शन ट्रू असेल, म्हणजे हे पण नसेल हे पण नसेल ट्रू, तर हे ॲट द लास्ट हे ट्रू असेल. म्हणजे या दोन फाल्स कंडिशन जातील, फर्स्ट सेकंड, बट इट विल बी डेफिनेटली ट्रू बिकॉज बोथ आर इक्वल. गॉट इट? Yes. Yeah, sir. Yes. Python. Let's see. If string is lower print yes it is lower, yes it is lower, else no it is not lower. Okay, let me know what is the output for this. yes आउटपुट काय असेल, एकच मिनिट हा, थोडी मिस्टेक आहे यामध्ये, मी रेक्टिफाय करतो, डोंट वरी अबाउट दॅट. स्पेसचा प्रॉब्लेम आहे, डोंट वरी. हां फाईन, आता सांगा आउटपुट काय असेल. It is lower. Yes, it is lower. It is Clear. lower, sir. गॉट इट. पुष्कर एनी डाऊट? नाही सर. ठीक आहे, नेक्स्ट ह्याचा आन्सर तुला द्यायचं आहे. डाऊट नाही म्हणजे समजते, आणि समजते तर आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, सो स्ट्रिंग इज पायथन. यावरनं काही रिव्हिजन पण करता येत का नाही आणि आन्सर पण मिळून जाईल. ओके पुष्कर, व्हॉट विल द आन्सर? सर एल्स वाला प्रिंट होईल, नो इट्स नॉट लोअर. राईट, नो इट्स नॉट लोअर बिकॉज यामध्ये कॅपिटल लेटर्स पण आहेत. ओके, अप्पर केसमध्ये जे येतात ते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आय थिंक आकांक्षा, अथर्व और मेघा, एनीवन कैन ट्राय. if string print yes string is present or string is there, what will the output? The string is there. Right, yes, this will be the output. आता जे शांत होते त्यांनी आता या पुढच्या क्वेश्चनचं आन्सर द्या, जे मी तर टाईप करतो आहे. ओके, सो आकांक्षा, जेवढा लेट होईल तेवढा क्वेश्चन डिफिकल्ट होत जाईल. सो यू कॅन चूज डिफिकल्ट क्वेश्चन घ्यायचा आहे का? सर चालेल, मला हे ऑलरेडी ठीक आहे, चालेल, येत आहे ना. ओके. सो इफ स्ट्रिंग यामध्ये ॲड केली, सो यामध्ये ॲड करतो मी your string is there or string is present, then एवढा उशीर पण करू नका की मग क्लास बंद व्हायची वेळ येईल. एवढ्या अवघड क्वेश्चनची पण वाट बघू नका, क्लास संपेल. ठीक आहे,
आणि नंतर म्हणाल मी सगळ्यात कॉम्प्लिकेटेड क्वेश्चनची वाट बघत होते. देयर इज नथिंग इनसाइड द स्ट्रिंग. आता सांगा कोणी व्हॉट विल द आउटपुट? else Nothing. there is nothing inside the Nothing inside string. But why it says yes a string is there? Space minus Anyone? Space. Space okay count. space. Right. And it is noted in double. It also check with the spaces. Just remember. त्यासाठी म्हटलं होतं. ठीक आहे, कळालं ना? हो समजलं. मी वाटलं sir. तर हे एक्झाम्पल ना इथं खाली कॉपी करून देतो, त्यामध्ये ना स्पेस असेल आणि तुम्ही पाहू शकता डिफरन्स इथला इथं आहे. क्लिअर? Yes sir. List 1 is equals to 1, 2, 3, 4, let it be up to 5. Next, if list 1 print list is present or list is there, else ठीक आहे, याला ना इंडेंटेशन एरर येतं असं काय असेल तर. सो बेटर जर वाटत असेल मिस्टेक आहे तिथं किंवा इंडेंटेशन प्रॉब्लेम आहे तर तिथं रेक्टिफाय करत जा. प्रिंट देयर इज नथिंग इनसाइड द स्ट्रिंग. व्हॉट विल द आन्सर? List is there. List is there. List is there. List is there, right? Okay. Second question. Now anyone can answer. हाँ सांगा. Nothing There is inside. nothing inside. Nothing inside. राईट, लिस्टमध्ये काहीच नाही, बघून पण सांगता येते. राईट, सिम्पल. म्हणजे काय शिकलं पहा, एक ना 4th 5th स्टँडर्डचे जे बुक्स असायचे ना मराठी, त्या बुक्सच्या नंतर ना बुक संपल्यानंतर एक समरी असायची, आपण काय शिकलो असं. जर कोणी मराठी मीडियमचं असेल तर माइट बी ही नोज और शी नोज असेल तर. ओके, आहे कोणी? मी पण तुम्ही जे सांगताय ते असायचं सर. मी जे सांगतो ते असायचं. ओके, असतंच सेम, मराठी असू नाही तर इंग्लिश मीडियम असू दे, असतंच ना. मी मराठी मीडियमचे ना, दॅट्स आय एम सेइंग. हा तर सगळीकडे असतंच तसं. सो एक समरी असायची चॅप्टर संपल्यानंतर. आय थिंक स्पेशली विज्ञानमध्ये पाहिलं होतं, सामान्य विज्ञान भाग 1, 2, भाग 2 काही असायचे असेल. ओके, कोणतं विज्ञान असेल किंवा मोस्ट प्रॉब्लेम मी त्या बुकच्या सायन्सच्या बुकमध्ये पाहिलं म्हणून म्हटलं. चॅप्टर संपला ना ते देतात आपण काय शिकलो किंवा समरी काय आहे. सो तसं या लेक्चरचं समजा आपण काय शिकलो. ओके, आपण यामध्ये ना कंडिशन्स पाहिल्या, इफ, इफ आणि एल्स कशा कंडिशन कुठं वापरल्यानंतर कसे आउटपुट येतात. सो हे सिम्पल होतं. इफ कंडिशन असेल तर त्यामध्ये तुम्हाला कोड पास करता येते, स्टेटमेंट पास करता आणि एक्सप्रेशन पास करता येते. ओके, सेम थिंग हॅपन्स विथ द एल्स. ओके, एल्स ही ऑप्शनल आहे, एल्स इज नॉट मॅन्डेटरी. सॉरी टू इंटरप्ट. येस, आता आम्ही कंडिशन यूज केलं ना इफ मध्ये, कोड हां कंडिशन, कोड, स्टेटमेंट, एक्सप्रेशन्स. हां सो इथं इफ हे तिन्ही म्हणजे मला जरा हे जे आहे ते मी एक example स्टेटमेंट दिली. हां. स्टेटमेंट तिघापैकी ना तुम्हाला कोड वापरता येईल, तुम्हाला स्टेटमेंट. आता या ठिकाणी तुम्ही मॅन्युअली कोड पार्ट्स करा किंवा एखादं ना एक्सप्रेशन द्या की लाईक कोणते, लाईक डू द ॲडिशन. ओके, फॉर एक्झाम्पल ते काहीतरी एक्झाम्पल देतो आणि इफमध्ये मी काहीतरी कोड देतोय एक्झिक्यूट व्हायला किंवा रन व्हायला. जर ती कंडिशन मॅच होत असेल तर कोड रन होईल. ओके, आणि फॉर एक्झाम्पल एक्सप्रेशन मी काय देत असेल, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असेल किंवा काही कोणतं एक्सप्रेशन असेल, आणि हे जर लूप जर सॅटिस्फाय होत असेल किंवा ती कंडिशन जर मॅच होत असेल तर इफ वॉलला एक्झिक्यूट होईल, एल्स नाहीतर एल्स ब्लॉकमध्ये जे काय ते एक्झिक्यूट होईल. सो या तिघापैकी काही वापरते ते मी स्टेटमेंट वापरून दिले कारण हे तुम्हाला सिम्पल जाईल समजायला. ओके, आणि मोस्ट प्रोबॅबली इंडस्ट्रीमध्ये कोड किंवा स्टेटमेंटच वापरतात. रिअर केसेसमध्ये एक्सप्रेशनला जा तुम्ही, पण या गोष्टी होतात आणि मोस्ट प्रोबॅबली यावरती जास्त फोकस असेल तुमचा, कोड आणि स्टेटमेंटवरती. ठीक आहे, आणि जरी यापेक्षा जास्त जर एक्सप्लोर करायचं असेल एक्सप्रेशन आणि कोड तर याचं मी स्टडी मटेरियल तुम्हाला देतो. चालेल?
Sir. ठीक आहे, बट नॉट मॅन्डेटरी. एवढं ना गरजेचं नाही किंवा हे इंटरव्ह्यूमध्ये होत नाही एवढं, कारण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर डेटा सायंटिस्ट म्हणूनच काम करणार आहात. सो डोंट वरी, सायंटिस्टची कामं तिथेच करणार आहात. कोड सेम, कोड एक्सप्रेशन स्टेटमेंट जे काय असेल ते. हे होती शॉर्ट समरी, जे काय तुम्ही पाहिलात मागच्या 1 तासामध्ये, त्याबद्दल हे सगळं होतं. कमिंग टू द सेकंड पॉईंट, हे इफ एल्स स्टेटमेंटबद्दल होतं. स्ट्रिंग फंक्शन आपले ऑलरेडी कव्हर केलेले आहे, त्यामुळे मी परत जात नाही त्याला. आणि लास्टला आहे तो ऑपरेटरबद्दल. ऑपरेटर तुम्ही शिकला असाल, म्हणजे बऱ्यापैकी सगळेजण शिकलात, मीच नाही सगळे शिकले असले ऑपरेटर, मग तरी पण असू द्या, मी ॲड करतो. न्यू फाईल, ऑपरेटर्स. hello 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 hello. Yes. So it's about operators. See, last 30 minutes त्यानंतर एंड होऊन जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, so please be careful. Operators, for defining a condition, we are using operators. कंडिशनला डिफाईन करण्यासाठी आपण ऑपरेटर्स यूज करतो. ओके, लेट्स सी ऑपरेटर कोणकोणत्या टाईपचे असतात किंवा आहेत. फर्स्ट आहे कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर, फाईन. लेट्स सी यामध्ये कोणकोणते आहेत. सो फर्स्ट आहे कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये A is equals to B, त्याला इक्वल कंपॅरिझन ऑपरेटर म्हणतात. लिहून देऊ का? हॅलो, नाही सर, आम्ही नोट्स करताना करू ते. ठीक आहे, चालते. तरी पण लिहून देतो, मिस व्हायला नको. इक्वल कंपॅरिझन ऑपरेटर. Then A is not equals to B. It means that not equal. Then A is lesser than B. इथे तुम्हाला लेसर दॅन ग्रेटर दॅन आहे, त्यामुळे मी परत ॲड करत नाही. A is greater than B. It's normal, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. Then A is greater than or equals to B, or A is lesser than or equal to B. क्लिअर? यामध्ये काही सॉरी सिम्बॉलमध्ये काही कन्फ्युजन नाही ना? नाही सर. बाकींचे हो सर. नसेल असं मी कन्सिडर करतो, असेल तर सांगा, मी लिहून देतो. अरे कमीपणा म्हणू नका, माहीत म्हणजे कमीपणा बिलकुल वाटू देऊ नका, माहीत नसेल तर. आय एम हिअर, माझं काम आहे समजावणं. सो डोंट वरी. ठीक आहे, म्हणजे समजलं. मला सांगा काय असेल आन्सर. समजले तर आन्सर सांगा. व्हॉट विल बी द आन्सर?
ट्रू आणि false मध्ये असेल, बुलियन असेल. हा हा ओके. इट विल बी ट्रू और false. एक्सप्लेन करतो, मला सांगा फॉल्स सर. फॉल्स A is greater than 10, B is False, equals to 20, then A is greater than or equals to B. म्हणजे A ची False. व्हॅल्यू 10 आहे, B ची व्हॅल्यू 20 आहे. A हे B पेक्षा मोठा आहे किंवा B च्या इक्वल्स आहे. एकतर B पेक्षा A ची व्हॅल्यू B पेक्षा ग्रेटर आहे किंवा इक्वल्स टू आहे किंवा बरोबर आहे. ऑब्वियसली A ची व्हॅल्यू कमी आहे, जी की ना बरोबर आहे ना जी मोठी आहे, कमी आहे. सो ऑब्वियसली इट विल बी द फॉल्स. गॉट इट? येस सर. ओके. नंतर आहे लॉजिकल ऑपरेटर म्हणून एक टाईप आहे, कंपॅरिझन ऑपरेटर आहे, लक्षात असू द्या. जिथे म्हणजे तुलना केली जाते दोन गोष्टींची. ॲडिंग वन एम्प्टी सेल हिअर. लॉजिकल ऑपरेटर्स. मला शुभमचा कॉल आला होता. ही वॉज सेइंग लाईक दॅट ही इज वर्किंग ऑन लँग्वेज ट्रान्सलेशन प्रोजेक्ट. सो काल त्याचा डाऊट होता काहीतरी जेमिनी API-बद्दल. सो त्यासाठी तो काल बोलत होता आणि त्याबद्दल सांगितलं की असं असं आहे, या प्रोजेक्टवरती काम करतो, हे चॅलेंजेस आहेत, असं असं आहे. आणि आज तो रिझॉल्व पण झाला इश्यू त्याचा, जे काय होतं ते मी काल सांगितलेलं. फाईन, सांगेन. हो सर, आज तो घरी पण दिला. हो, मला म्हणत होता सर असं असं आहे, तर काम झाल्यानंतर घराकडे जायचं आहे. सी लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्समध्ये ते ट्रू फॉल्स अशा गोष्टी ऐकल्या असतील ना, तेच आहे. पहा, यामध्ये अँड वगैरे अशा गोष्टी वापरल्या जातात, दाखवतो खाली. सी ट्रू अँड ट्रू काय असेल? ट्रू आणि ट्रू. ट्रू राईट. ट्रू ट्रू. हे तुम्ही शिकलं असेल अगोदर, जस्ट रिव्हिजन म्हणून समजा. ट्रू आणि फॉल्स फॉल्स. कुठे झाले हे अथर्व? काय आठवत नाही सर, पण आता उत्तर तर येत आहे. उत्तर तर येते. ओके, ठीक आहे. सो फॉल्स मॅथ्स मध्ये होता का? पहा आता तुम्ही शिकलात, पण तुम्हाला कुठे शिकलात तेच माहीत नाही. फॉल्स आणि ट्रू अगेन फॉल्स असेल. ओके, नेक्स्ट सगळ्या फॉल्स आणि फॉल्स पण फॉल्स असेल. आता डोंट आस्क की हाऊ इट्स कम, हे तुम्ही शिकलेलं आहात. ओके, कारण हे सिम्पल आहे. फक्त रिव्हिजन किंवा माहिती असं म्हणून या गोष्टी ॲड केल्यात. नाहीतर आता सर हे मॅथ शिकवायला तुम्ही चालू करा, नाही तसं नाही. मी मॅथ नाही शिकवणार आता. ओके, त्याचा मग आता तुम्हाला वेगळा कोर्स लावायला लागेल, पुन्हा मॅथ मला चालू करायला लागेल शिकवणं. मग दुसरी बॅच मॅथसाठी. मॅथ असेल किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे शिकलं असेल तर त्यामध्ये पाहिलं असेल लॉजिकल सर्किट वगैरे. लॉजिकवर आय एम नॉट शुअर, बट आहे लॉजिक टाईप सर्किट आहे इलेक्ट्रॉनिकमध्ये. इलेक्ट्रॉनिक्स पहा, ट्रू अँड ट्रू अँड ट्रू. इंटरव्ह्यूवर कधीच विचारत नाही, लक्षात असू द्या. ओके, फक्त तुम्हाला गोष्टी माहिती असं म्हणून मी शिकवतोय. इंटरव्ह्यू कधीच विचारणार नाही या गोष्टी. त्यामुळं नाही लक्षात राहिले ते काय अडचण नाही, समजून घ्या. ट्रू अँड ट्रू. 4 वेळेस ट्रू ॲड करतो. अँड ट्रू and at the last false, so it will be ओके. हे झालं अँडचा यूज करून. आता ऑरचा यूज करून दाखवतो. ओके, हेच कॉपी पेस्ट करतो, डोंट वरी. ट्रू और ट्रू. ट्रू और ट्रू. ट्रू ट्रू और फॉल्स. इथं चेंज आहे. ऑर गेट होतं, पाहिलं असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ऑर गेट, अँड गेट पाहिले.
पाहिलंय सर. ओके, मग हे तिथं पाहिले तुम्ही. मॅथमध्ये पण पाहिलं असेल, आय एम नॉट शुअर, बट इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर पाहिले तुम्ही. कारण आय थिंक टेक्निकल UPSC IES मेकॅनिकलमध्ये किंवा बाकी कोणत्या ब्रँचेस असेल त्यामध्ये पण हे लॉजिकल सर्किटचा भाग आहे. आणि लाईक बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक्स जरी शिकला असेल तरी त्यामध्ये आहे. इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट पाहिले असेल तरी त्यामध्ये आहे. सो आहे हे सर्किट मला प्रकार येतं. लॉजिकल सर्किट, ऑर गेट, अँड गेट, नॉर गेट, एक्सऑर गेट त्यामधलं आहे. ओके, फॉल्स ऑर ट्रू म्हणजे याचा यूज फक्त एकाच फील्डमध्ये नाही, मल्टिपल फील्ड्समध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतील. मला फक्त तो क्ल्यू आठवला म्हणून मी सांगितलं. फॉल्स ऑर फॉल्स, इट विल बी फॉल्स. सो असं काहीतरी आउटपुट असेल. आणि लास्ट येतो याच्या या केसमध्ये. सो इन दिस केस आउटपुट विल बी ट्रू or true or true or true. So output will be the true. Again true, true, true. At the last just adding a false here. And last okay, output will be the control Z. Got it? येस सर. ठीक आहे. इफ स्टेटमेंटमध्ये या परत. जस्ट आठवले म्हणून ऑपरेटर लिहून दिले. पुढे तर पाहणार आहोत पण आठवले म्हणून जस्ट लिहून दिले. ठीक आहे. इफ स्टेटमेंट see A is equals to 200, B is equals to 300 if A is smaller than B, print A is less than B, else print A is greater than B. कोणतं स्टेटमेंट रन आय मीन ट्रू असेल किंवा आउटपुट काय असेल? A is less than B. ओके, फर्स्ट वन A इज लेसर दॅन B. ठीक आहे. नेक्स्ट यातला मला सांगा ई ब्लॉक कोणता आहे आणि एल्स ब्लॉक कोणता आहे, किंवा आउटपुटमध्ये कोणता ब्लॉक आला आहे, इफ आहे का एल्स? If आले. ओके, ठीक आहे. देन सपोज मी एक्झाम्पल चेंज करतोय. आता सांगा आउटपुट काय असेल आणि कोणता ब्लॉक प्रिंट होईल? एल्स. ओके, ए इज ग्रेटर दॅन बी आणि एल्सवाला ब्लॉक प्रिंट होईल. नेक्स्ट मी इफ, इफ आणि एल्सवाला एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, याचा आन्सर पण विचार करून द्या.
सी यात एक मिस्टेक आहे, सांगतो मी. इलिफ एल्स एल्स असं नाही वापरत आपण. इफ, इलिफ आणि एल्स. मग असं मी पॅटर्न सांगितलं आहे काय काय पॉसिबल आहे काय काय नाही. त्यातलाच एक क्ल्यू होता. प्रिंट आउटपुट काय असेल? both are equals reals. एकच मिनिट, काही प्रॉब्लेम नाही. सिम्पल एरर आहे. इलिफच्या नंतर एरर आला आहे. मे बी हा एरर काय आहे सांगतो. काय असेल एरर, कोणी सांगेल? सिंटॅक्स एरर आहे. कंडिशन एरर रिझॉल्व होईल की प्रॉब्लेम येईल. परत सिंटॅक्स एरर आहे. स्टील इट शोज द एरर. हां, माझ्याकडे दुसरं लॉजिक आहे आणखी एक. सर ए नंतर हम्म. स्पेस देऊन बघा. काय झालं? A नंतर किंवा मी कोड space थोडा चेंज नंबर करतो. एकच बघा. मिनिट. जास्त कॉम्प्लेक्सिटी वाढवत नाही, जास्त कन्फ्यूज करत नाही. पहा, इक्वल्स मी कंडिशन देतोय. तेच सर टू कंडिशन. डॉट्स ॲड केले. इथं मी म्हणतोय ए आणि बी बोथ आर इक्वल. इथं ॲड करतोय मी. ठीक आहे, डोंट वरी, कॉम्प्लेक्सिटी वाढवणार नाही, कन्फ्यूज नाही करणार. आय विल बी टेकिंग केअर फॉर दॅट. आणि इथं ॲड करतो ए इज ग्रेटर दॅन ठीक आहे. आता सांगा, सिम्पल बनवला प्रॉब्लेम. ठीक आहे. हो सर. ओके, मग आजची मी कॉम्प्लेक्सिटी वाढवतो प्रॉब्लेमची. पण एवढं कॉम्प्लेक्स बनवणं गोष्टींना ठीक नाही तुमच्यासाठी, किंवा कन्फ्यूज करणं ठीक नाही. सोप्या सोप्या स्टेप्स तुम्हाला घेतो. जास्त कॉम्प्लेक्सिटी पहिल्या दिवशी नाही घेत. सी ए इज इक्वल्स टू 5, बी इज इक्वल्स टू 10, और जे काय असेल ते 50 ॲड केलं असू द्या. सी इज इक्वल्स टू सपोज 100 आणि कंडिशन मी आत्ता साईन करतो. कंडिशन विल बी लाईक दिस. इफ आन्सर द्या. सी इज ग्रेटर दॅन ए अँड सी इज ग्रेटर दॅन बी ट्रू अँड ट्रू. ओके, प्रिंट सी इज लार्जेस्ट. आउटपुट काय असेल? सी इज लार्जेस्ट. ट्रू. काय out? हे काय गेलंय सर समोर? कमेंट आहे. हां, आता सांगा. हां, सी इज लार्जेस्ट. ओके, हे मी ते सी ट्रूचं ट्रू येते, तर त्यासाठी मी ट्रू ॲड करतो. लेट इट बी. हे विसरा, वरती ऑलरेडी लिहून दिले मी. कमेंटचा भाग आहे. ठीक आहे, हे बेसिक होतं. पुढची गोष्ट किंवा पुढचा पॉईंट, सपोज मी एखादी ना लार्जेस्ट नंबर, हे कळालं ना, 3 नंबर असेल तर लार्जेस्ट नंबर कसा फाइंड आउट करायचा कंडिशन देऊन. इथेच होतं ना, कुठे गेला ते लार्जेस्ट. ठीक आहे, तिसरी एक्झाम्पल घेतो लार्जेस्ट नंबरसाठी. डोंट वरी. लार्जेस्ट नंबर कसा फाइंड आउट करायचा पहा. ए इज इक्वल्स टू 5, 50 and C is equals to 500 suppose. So if C is greater than A and C
C is greater than B. इथे चेंज आहे, ग्रेटर दॅन म्हणतो मी, ठीक आहे. जर C हा A पेक्षा मोठा असेल आणि C हा B पेक्षा मोठा असेल तर काय प्रिंट करायचे? C इज लार्जेस्ट नंबर. त्यानंतर इलिफमध्ये मी कंडिशन देतोय, हे कॉपी पेस्ट करतो आणि त्यातले लेटर्स चेंज करतो. C B is greater than A and B is greater than C. तर त्या केसमध्ये काय प्रिंट करा? B is largest number. B is largest number. At the last, सी तुम्हाला एंडला इलिफ पण वापरता येईल किंवा एल सी वापरता येईल, इट्स युअर ओन चॉईस. सो आतापर्यंत इफ इलिफ एल्स वापरला होता, आता मी इफ इलिफ इलिफ वापरून दाखवतो. इलिफ इज ग्रेटर दॅन, आय थिंक मी कॉपी पेस्ट केलेलं आहे, नाही हे कामाचं नाही. हे इलिफ, let's see, A is greater than B and here A is greater than C, so I can say that A is largest number. आउटपुट सांगा काय असेल याचं? C is largest number. Let's see what is the output. C is the largest number. Got it? Yes. कोणाला काय डाऊट यामध्ये? ठीक आहे, नाही सर. नसेल असं समजतो आणि मी पुढल्या क्वेश्चनकडे जातो. A is equals to suppose 5, B is equals to 500, C is equals to 500. In this case, if C is greater than C is greater than A, C is also greater than B, print C is the largest number. If B is greater than A and B is greater than C, B is the largest number. Next condition will be A is the largest number if A is greater than B and like A is greater than C in this case again. And I'm adding last one condition which is in an else block and which look likes print two largest numbers are equal. What is the output? आउटपुट काय असेल? Two largest number are equal. काय? Two largest number. टू लार्जेस्ट नंबर्स आर इक्वल आउटपुट असेल. ठीक आहे, लेट्स सी. टू लार्जेस्ट नंबर्स आर इक्वल, बरोबर, हे वाली लास्ट लाईन फ्रेम होते. पुढे आणखी एक्झाम्पल येतं, थोडा वेगळा पॅटर्न. इव्हॅल, याचं नाव काय? अथर्व. तुझं आवडतं फंक्शन जे की इनपुट फ्लोट पण घेईल आणि स्ट्रिंग इनपुट फ्लोट पण घेईल आणि इंटिजर पण घेईल. enter the number, I can say simple method, enter the value of A. If
ठीक आहे, आय थिंक हे मॅच होईल कंडिशनला, हेच घेतो. लेट्स सी whether it matches or not. C is greater than A and C is greater than B. Find C is largest number. B is greater than A and B is greater than C. B is largest number. A is greater than B and A is greater than C. A is largest number. And at the last, two largest numbers are equal. Let's see. See, input द्यायचं आहे मला काहीतरी. हां सांगा चॉईस तुमची. नंबर्स. व्हॅल्यू ऑफ A 10.5. किती? 10.5. 10.5. Then B 11. C 2. किती? 2. 2. आउटपुट सांगा काय असेल? अरे आउटपुट सांगा म्हणतोय, बघू नका मी बटन एंटर करायची, तुम्ही सांगा. नाही सर, ते चेक करतो नाही काय कंडिशन आहे बरोबर. Yes, sir. हॅलो. हो सर बरोबर. हो सर. चला पुढे. आणखी ओके एक बेसिक एक्झाम्पल आहे ते घेतो आणि कव्हर करतो. लास्टचे 7 मिनिट आहेत आणि रात्रीचे 11:53 झाले आहेत. संध्याकाळचं हे आकाशवाणी केंद्र आहे, असं बिलकुल अनाउन्समेंट होणार नाही, डोंट वरी. डेटा सायन्सचा क्लास आहे, आकाशवाणी केंद्र नाही. गॉट इट? येस सर. एंटर द नंबर. Now what is the type of A? Let's see. For that I need to give the input. So what will input काय असेल सांगा. ठीक आहे, सांगू नका, पहा मग. Why it shows string? Reason. ठीक आहे, बोलू नका, पहा फक्त बोलू नका. डबल कोट मध्ये दिले, सिंपल आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, इथं मी इंट देतोय. ठीक आहे, आणि आता मी काय करतोय, मी अशी हे का दिलं माहिती आहे, याला मी स्ट्रिंग दिलं होतं. मी जरी इनपुट 100 देत असेल ना, तरी हा जो होता हा डबल कोटमध्ये होता. सो डबल कोटमध्ये काही जरी असेल तर इट विल कन्सिडर ॲज अ स्ट्रिंग. सो त्यामुळं ह्याचा डेटा टाईप एचा इन स्ट्रिंग दिला आहे. आता पहा मी काय केलं आहे, मी म्हणतो आहे की इनपुट आहे ना ते इंटिजरमध्ये असेल. ओके, आणि मी तर स्ट्रिंगमध्ये ना नंबर देतो आणि प्लस याला स्ट्रिंग कन्सिडर करत आहे, पण हे म्हणतं आहे नाही इंटच आहे. सो यामध्ये ना इट्स लाईक कॉन्ट्रोवर्शी असं म्हटलं चालेल. इट्स लाईक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट. सो लेट्स सी काय होतं यामध्ये. इंट फ्लोट यामध्ये कन्फ्युजन आहे. आय विल गिव्ह नाव इनपुट लाईक 10 पॉईंट समथिंग. सी इथं काही दिलं तर याचं स्ट्रिंग होणार आहे, जसं इथं झालं. पण मी ना इंटचा ब्रॅकेट लावतो बाहेरून. सो वायोलेशन आहे इनडायरेक्ट. जसं पाहिलं तर मध्ये फ्लोट देतात, बाहेरून इंट म्हणतात, हे चुकीचं आहे. मग एरर दिला पाहिजे. एरर दिला, अरे हे असं कसं. हां ठीक आहे, आय होप सो एरर देईन. ठीक आहे, होऊ द्या. तर कर्नल लोड खाते. पुढच्या क्वेश्चनला येऊ, किंवा रिस्टार्ट आणि रन ऑलचा पण दुसरा ऑप्शन आहे, आपण ते करू. नाही जर होत असेल तर वर्स्ट केसमध्ये. काय डाऊट आहे यामध्ये? नाही सर. हो की नाही? इथं एरर येईल. ओके, आणि तुम्हाला काय ॲडिशनल एक्झाम्पल्स पाहिजे असतील तर मी तर प्रॅक्टिससाठी ॲड करून देतो, पाहून घ्या. आणि म्हणजे कोड पण नसेल आणि आन्सर पण खाली असेल, पाहून घ्या. पाहायचे असतील तरी इट्स ऑप्शन,
बट इफ यू विश यू कॅन ऑल्सो चेक विथ दॅट. फाईन. आणि ते जर समजले नसतील क्वेश्चन आन्सर इथंच असेल, अशीच असतील बेसिक. आणि ते जर समजले नसतील तर मी आहेच ॲट द लास्ट. चालेल. हो सर. ओके फाईन. मी ही फाईल शेअर करतो आणि कोड पण ना तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणजे फाईल म्हणजे ऑब्वियसली फाईलसोबत कोड येईनच. बिफोर जस्ट क्लोजिंग द सेशन, anyone have any doubt, any questions? If yes, please.